लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे काव्या मानिनी काकूला सांगत असते की लग्ना अगोदर माझं एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि खूप प्रचंड प्रेम होतं. आम्ही दोघं एकमेकांना भेटत देखील होतो, पण आता मात्र काहीच नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते आता आणि मग तुम्ही आज भेटला नव्हतात का? तेव्हा इथे काव्या बोलते की आज मी मोहित्यांची लेक आहे आणि देशमुखांची सून आहे, त्यामुळे आता मी माझा भूतकाळ मागे सोडून पुढे आलेली आहे. तेव्हा मानिनी म्हणते आज तुझी ओढणी मग त्याच्या हातात कशी होती आणि तुझी ओढणी त्याच्या हातात होती का नव्हती त्याचं उत्तर मला दे, असं मानिनी जेव्हा विचारते तेव्हा मात्र काव्या म्हणते की हो, तुम्हाला माहिती आहे ना, ओढणी तुम्ही त्याच्या हातात बघितली, पण तुम्ही काय घडलं ते नाही विचारलं. कारण की ओढणी जेव्हा माझी त्याच्या हातात होती तेव्हा मानिनी विचारते की हे कसं काय घडलं. तेव्हा मात्र काव्या म्हणते की हाच प्रश्न तुम्ही जर नंदिनी आणि पार्थच्या बाबतीत घडला असता तर तुम्ही त्यांनाही हाच प्रश्न विचारला असतात का काकू? जेव्हा जर पार्थने नंदिनीची मदत केली असती, नंदिनीची ओढणी जर डिक्कीत अटकली असती तर पार्थने जर काढली असती तर तुम्ही हा प्रश्न पार्थला विचारला असतात का? तेच माझ्या बाबतीत घडलं. मी आज रस्त्यात होते, माझी गाडी तेथे उभी होती आणि माझी गाडीची चावी डिक्कीत अडकली आणि ओढणीसुद्धा डिक्कीत अडकली. तो काढण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात तो मुलगा तेथे आला आणि त्याने मला विचारले की मदत हवी का? मी नको म्हटल्यानंतर आमच्या दोघांचे तेथे भांडणं झाले आणि त्या भांडणातच मी त्या मदतीचा नकार दिला होता, पण मात्र मी नाविलाज होता आणि म्हणून त्याच्याकडून मी मदत घेतली आणि त्याने माझी ओढणी काढली. त्या पलीकडे आमच्यामध्ये कोणताही संवाद झाला नाही. तेव्हा मानिनीला कळतं की खरंच काव्याला गरज होती आणि म्हणूनच ते तेथे भेटले होते. तेव्हा काव्या बोलते की त्यानंतर तोही तेथून निघून गेला आणि मी सुद्धा तेथून निघून आले, एवढंच, बाकी काहीही नाही. आणि खरंच काकू, जेव्हा लग्न झालं तेव्हाच माझा जो भूतकाळ होता ना तो मी मागे टाकून खूप पुढे आलेली आहे. आता मात्र ना मला त्या मुलाचं काही घेणं आहे आणि मी त्या मुलाबरोबर बोललेले सुद्धा नाही. आज योगायोगाने आमची तेथे भेट झाली रस्त्यामध्ये, कारण की माझी ओढणी तेथे अटकली होती आणि म्हणून त्याने मला ती मदत केली. आणि जर काव्या इथे पार्थ आणि नंदिनीच्या बाबतीत जर हे घडलं असतं ना तर मी हा प्रश्न पार्थला आणि नंदिनी ताईला कधीच विचारला नसता. मानिनी काकू, तुम्ही हा प्रश्न विचारला असता का? तेव्हा मात्र आता मानिनीला तिची चूक कळालेली असती. तर काव्या रडून सांगत असते की मी खरंच एका मुलावर खूप प्रेम होतं माझं, पण आता नाही आहे. मानिनीला कळतं की काव्याने जे सांगितलं आहे ते खरं आहे. तेव्हा आता मानिनी म्हणते ठीक आहे, तो तुझा भूतकाळ होता, तुझा भूतकाळ टाकून तू खूप पुढे आली आहेस, पण खरं सांगू का काव्या तुला, तर माझा पार्थ जो आहे ना तो खूप भोळा आहे आणि पार्थच्या बाबतीत जे काही पार्थला फसवू नकोस आणि पार्थला तू कधीही धोका देऊ नको, असंच इथे मानिनी काव्याला सांगत असते. तेव्हा काव्या म्हणते की मी आता खूप पुढे निघून आलेली आहे, ह्या मागचं सगळं सोडून मी आता पुढं आलेली आहे काकू, त्यामुळे माझ्या मनामध्ये कोणताही प्रश्न नाही आणि कोणताही भूतकाळाबद्दल कोणताही विचार नाही, असं काव्या बोलते. आणि काकू, तुम्ही हा प्रश्न मला सहज विचारला आणि जर हे नंदिनीच्या बाबतीत घडलं जर असतं तर तुम्ही नंदिनीवर सुद्धा असा संशय घेतला असता का? पार्थवर देखील असा संशय घेतला असता का? नाही ना. तर तुम्ही मग इथे मानिनीला काव्याला विचारलेल्या प्रश्नांचं रडायला येत असतं. तेव्हा मात्र मानिनी खूप रडायला लागते. तेव्हा काव्या म्हणते की काव्या इथे मानिनीला सावरत असते आणि खाली बसते. दोघीही खूप रडतात. तेव्हा मात्र मानिनी इथे काव्याची मनापासून माफी मागते. तेव्हा मानिनी म्हणते अगं खरंच मी चुकलेच, सॉरी काव्या, मी तुला जे काही विचारलं, जे काही बघितलं, जे काही ऐकलं त्याच्यावर तुला मी विचारत गेले, पण तुझ्या मनाचा विचार नाही केला. पण जाऊ दे, तू तुझा भूतकाळ टाकून खूप पुढे निघून आलेली आहेस आणि मला तुझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मी आता तुला जे काही ऐकलं आहे त्याबद्दल एकही प्रश्न कधीच विचारणार नाही. मात्र आता आपल्या दोघींमध्ये जे बोलणं झालं आहे ना ते मात्र कुणालाही सांगू नको काव्या, हे आपल्या दोघींमध्येच राहू दे. पार्थला सुद्धा ह्याच्यातलं काही कळता कामा नाही, कारण की तुझं जे अफेअर होतं ना ते तू मागे सोडून आली, तो तुझा भूतकाळ होता, म्हणून तुझ्या भूतकाळाबद्दल आता मी तुला काहीच विचारणार नाही आणि मनापासून तुझी माफी मागते, सॉरी. तेव्हा मात्र दोघीही एकमेकींना सावरतात. तेव्हा मानिनी म्हणते माझा पार्थ खूप भोळा आहे आणि त्याला कधीच तू एकटं सोडू नकोस, तुम्ही दोघं कायम एकटे राहा आणि जे काही आहे ना ते अजून जर तुझ्या मनात काही असेल ना काव्या तर तू मला स्पष्टपणे सांगू शकतेस. तेव्हा मात्र काव्याला खूप सांगावंसं वाटत असतं की पण इथे काव्या म्हणते की मी तसं काहीही करणार नाही, कारण की मी खूप सावरलेली आहे, असं देखील काव्या सांगते. मात्र आता काव्याला इथे
जीवाबद्दल बोलायचं असतं पण ती काहीही बोलू शकत नाही. तेव्हा मानिनी म्हणते, माझ्या पार्थचा हात तू कधीच सोडू नको. आणि इथे दोघीही बोलत असतात तेव्हा दरवाजाचा आवाज येतो. दोघींनाही वाटतं की पार्थ आलेला आहे. तेव्हा आता मात्र मानिनी म्हणते की आपल्या दोघीचे बोलणं झालेलं आहे ना, पार्थला कळता कामा नाही. तेव्हा मानिनी म्हणते, आले आले. तेव्हा मानिनी उठते आणि दरवाजा उघडायला जाणार. तेव्हा पण काव्याला तेच सांगत असते, माझा पार्थ खूप भोळा आहे ग, तो खूप समजदार आणि खूप भोळा आहे, पण तू त्याला कधीच फसवू नको, त्याची फसवणूक कधीच करू नको, त्याला आधार दे आणि त्याच्यासोबत नेहमी नेहमी तू त्याच्यासोबत उभी राहा, असं इथे मानिनी काव्याला सांगते. तिथे जीवा तेथे असतो. तेव्हा मानिनी म्हणते, जीवा तू इथे? तेव्हा जीवा म्हणतो की हो, बाबांनी तुला बोलवलं आहे आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे म्हणून त्यांनी तुला बोलवायला पाठवलं आहे मला. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ कुठे आहे? तेव्हा जीवा बोलतो की पार्थ आणि बाबा खाली चेस खेळत आहे. मानिनी म्हणते, चल आलीच खाली. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की बाबांच्या पोटामध्ये खळबळून भूक लागली आहे, त्यामुळे त्यांनी तुला आवाज द्यायला सांगितलं, म्हणूनच मी इथे आलेलो आहे. तेव्हा आता मात्र मानिनी म्हणते, ठीक आहे आले. आणि मग आता इकडे जीवा आणि नंदिनी दोघे गप्पा मारत असतात. जीवा म्हणतो की खरंच गणपतीचे चकाचक बाई, मग कसे गेले तुमचे 2 दिवस? तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, खूप छान, खूप मस्त. आणि तुमचे नाही का गेले? आणि मग इथे नंदिनी म्हणते की तुम्ही सुद्धा गणपतीसाठी खूप काही केलं आहे माझ्यासाठी, मी नोटीस केलं आहे, खूप केलेलं आहे, पसारेवाल्यांनी पसारा देखील घातला नाही, असं सुद्धा नंदिनी म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणतो की मला वाटलंच होतं, टोमणा कसा मारला नाही या चकाचक बाईने. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, तुम्हाला टोमणा कळला वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही माझ्यासाठी 2 दिवस हे खूप काही केलं आहे आणि खरंच तुम्ही मग गणपती उत्सवामध्ये जी काही मदत केली आहे ना, ती खूप छान मला आवडली आहे. तेव्हा जीवा म्हणतो की तुला एक विचारू का, जेव्हा मी तिथून गेलो होतो तेव्हा तुला माझी काळजी का वाटली? तेव्हा मात्र नंदिनी विचारात पडते. तेव्हा म्हणते, तसं काही नाही. तेव्हा जीवा म्हणतो की हो, आणि मग तू मला शोधत का, काळजीपोटी का शोधत होती आणि का असं शोधायला निघाली? तेव्हा नंदिनी म्हणते, का म्हणजे काय? तेव्हा मात्र जीवा म्हणतो की मला माहिती आहे तुझ्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, माझ्या मनात तसं काही सुरू नाही आहे, कारण की तुम्ही पुढे दिसला नाही म्हणून मी तुम्हाला शोधायला आले, तस त्या पलीकडे आणि आपण दोघं रूममेट्स आहोत ना, म्हणून त्या काळजीपोटी मी तुम्हाला शोधायला आले होते. मात्र जीवा बघत असतो. तेव्हा जीवा म्हणतो, हां बरोबर, आपण रूममेट्स आहोत ना, म्हणूनच तू माझी काळजी करत असणार. पण तुला एक विचारू का, ते काउन्सलर तुला काय म्हणाले आणि त्यांनी तुला काय विचारलं? तेव्हा मात्र इथे जीवा विचारत असतो. जीवा म्हणतो की आपल्या 6 महिन्यातला 1 महिना आता गेलेला आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की काउन्सलरनी मला हेच विचारलं की तुमच्या 6 महिन्यांपैकी 1 महिना कसा गेला? तेव्हा मी म्हटलं, ठीक गेला, चांगला, बरा गेला. तेव्हा मात्र नंदिनी इथे जीवाला सांगत असते. जीवा म्हणतो की बरा म्हणजे खरंच या महिन्यामध्ये तुला असं वाटत नाही की हे लग्न टिकावं, हे लग्न हवंसं? पण इथे मात्र जीवा मनात विचार करत असते की खरंच त्या पत्रामुळे सगळा गोंधळ झाला आणि त्या पत्रामुळे आमचं नातं डिवोर्सपर्यंत येऊन पोचलं. तसं मलाही डिवोर्स नकोच होता. हे नातं मला हवं आहे की नाही हे अजून मला कन्फर्म नाहीच आहे. पण खरंच मला नंदिनी जेव्हा खुश असते, नंदिनीला या गणपती उत्सवात मी जेव्हा आनंद बघितला आणि मात्र आता इकडे काव्या उठलेली असते. काव्याला चैन देत नाही, कारण की काव्या म्हणते की जीवाला आणि मला आज कुणीतरी एकत्र बघितलेलं आहे आणि परत कधी एकत्र कुणी बघू नये याची काळजी आम्हाला घ्यायला हवी, असं काव्या विचार करत असते. आता मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की असं तर नाही ना, तुमचा निर्णय पलटला, तुम्हाला हे लग्न हवंसं तर नाही ना वाटत आहे, तुमच्या मनात काही विचार चालू आहे का, असं जेव्हा जीवाला नंदिनी विचारते. नंदिनी म्हणते, असं काही तुमच्या मनात सुरू आहे का लग्नाबद्दल? तेव्हा मात्र जीवा म्हणतो, नाही तसं काही नाही. इथे जीवा आणि नंदिनी यांच्या नात्याबद्दल बोलत असतात. इथं काव्या अपसेट झालेली असते. काव्या मात्र म्हणत असते की काकूंला अर्धवट सत्य कळालेलं आहे, पण जर काकूंसमोर हे पूर्ण सत्य जर आलं तर मात्र या घरामध्ये वादळ येईल, हे घर पूर्ण कोलमडून पडेल. हे व्हायला नको आहे. आज जीवा आणि मला कुणीतरी एकत्र बघितलेलं आहे आणि उद्या परत असं कुणी एकत्र बघायला नको आहे. जर आमचं नातं जर सगळ्यांसमोर आलं तर मात्र हे कुटुंब, पार्थ, नंदिनी हे सगळे तुटून जातील आणि हे आम्हाला
कुणाच्याही समोर येऊ द्यायचं नाही असं काव्या म्हणते. आता मात्र काव्या खूप घाबरलेली असते. आता जर काकूंना अर्धवट सत्य कळालेलं आहे. ज्यावेळेस पूर्ण सत्य जर काकूंसमोर आलं, जर जीवाच माझा बॉयफ्रेंड आहे हे जर काकूंना जर समजलं तर काय होईल हे कळता कामा नये असं काव्या विचार करत असते. आणि आता काव्या म्हणत असते की आज मात्र कुणीतरी बघितलेलं आहे, उद्याही जर कुणी बघितलं, आता आम्हाला एकत्र यायला नको आहे. आता इथे काव्या पाणी प्यायला खाली आलेली असते. तितक्यात जीवा देखील तेथे आलेला असतो. तेव्हा काव्या म्हणते की माझा पाठलाग करत आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, तुला काही डोक्यावर मुडली आहे का? तुझ्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. मला तहान लागली होती, तुला जशी तहान लागली तशी मलाही तहान लागली, म्हणून मी पाणी घेण्यासाठी खाली आलेलो आहे. तेव्हा आता दोघेही भांडायला लागतात. पण काव्या म्हणते की थांब 1 मिनटं, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकूंना माझ्या अफेअरबद्दल कळालेलं आहे आणि आता पण त्यांना पूर्ण सत्य कळालेलं नाही, कारण की त्यांनी आपल्या दोघांना कुणीतरी एकत्र बाहेर बघितलेलं आहे. माझी स्कूटीमध्ये ओढणी अटकली होती, ते काढताना कुणीतरी बघितलेलं आहे आणि काकूंना सांगितलेलं आहे. त्यांनी मला आज स्पष्टपणे विचारलं की काव्या तुझं कुणाबरोबर अफेअर आहे का? पण ज्याने कोणी सांगितलं आहे ना, त्यांनी तुझा चेहरा बघितलेला नाही. आता मात्र आपल्याला सावध राहायला हवं. तेव्हा जेव्हा म्हणतो की आता आपल्या ह्या दोघातलं सत्य कुणाला कळता कामा नये, पार्थ दादाला, नंदिनीला. नाहीतर जर सगळ्यांना कळलं ना तर आपलं घर विस्कटेल, आपल्या घरामध्ये वादळ येईल आणि सगळेजण तुटून जातील. तेव्हा आता मात्र दोघांनी निर्णय घेतात की आता मात्र कुणालाही हे सांगायचं नाही. तेव्हा काव्या बोलते, इथून पुढे आपल्याला सावध राहायला हवं. जर आपल्या दोघांमधलं सत्य जर नंदिनीला आणि पार्थला जर कळालं तर मात्र काही मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. असं जेव्हा म्हणतो की हो, खरंच आपल्याला सावध राहायला हवं. आता मात्र आपण इथे एकमेकांबरोबर बोलतो आहे हे देखील कुणाला कळायला नको आहे. तेव्हा मात्र आपण कधीच भेटायचं नाही आणि हे सत्य कुणालाही सांगायचं नाही असं जीवा आणि काव्याने ठरवलेलं असतं. तितक्यात आता काकूंनी, मानिनीने हे सगळं ऐकलं असतं. मानिनी ते मानिनी म्हणते, हे काय चाललं? मी सगळं काही ऐकलं आहे. जीवा आणि काव्या, तुम्ही दोघांनी घरापासून खूप लपवलेलं आहे, आमच्यापासून लपवलेलं आहे. तुम्हाला लाज नाही वाटत का? काव्याला हात धरून बाहेर ओढत असते. जा, तू माझ्या नजरेसमोर इथं उभी राहू नकोस. तेव्हा मात्र जीवा म्हणतो, आई जरा ऐक ना. तेव्हा मात्र मानिनी म्हणते, मला काही ऐकायचं नाही. तुम्ही दोघांनी पार्थला, नंदिनीला आणि आम्हा सगळ्यांना फसवलेलं आहे. तुम्हाला लाजा नाही वाटल्या का थोड्याशा? तुमचं अफेअर होतं हे तुम्ही का सांगितलं नाही? तुमचं एकमेकांवर प्रेम होतं हे आधी का आम्हाला सांगितलं नाही? मानिनी आता चिडलेली असते. मानिनी इथं काव्याला हात धरून घरातून बाहेर काढणार असते आणि म्हणते की एक क्षणभर सुद्धा तू माझ्या डोळ्यासमोर थांबायचं नाही काव्या. तुझं आणि जीवाचं अफेअर होतं हे का आम्हाला सांगितलं नाही? इथं काव्या आणि जीवा मानिनीला समजवत असतात. मग इथे काव्या बोलते की मानिनी काकू, जरा आम्ही काय बोलतो ते ऐकून घ्या, जरा तुम्ही ऐका. पण मानिनी एक शब्दही ऐकायला तयार नसते. इथे काव्याचा हात धरून बाहेर ओढत असते, पण ते काव्याचं स्वप्न असतं. काव्या जेव्हा डचकून उठते तेव्हा काव्या खूप घाबरलेली असते आणि मग पार्थ म्हणतो, काय झालं? तेव्हा मात्र इथे सुनीता आता इथे मानिनीला कॉल केलेला असतो. तेव्हा मानिनी म्हणते, अगं जे काही तू बघितलंस ना ते तसं नाही आहे, ते त्यांचं लग्न अगोदर होतं असं तिने मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र आता मानिनीला कळतच नाही की काय करावं. आता मात्र इथे काव्याची तब्येत बरी नाही म्हणून पार्थ घरी थांबणार असतो. तो ऑफिसला जायचं नाही म्हणत असतो. असं म्हणतो, काव्याची तब्येत बरी नाही आहे, आता काव्याची काळजी घ्यायला हवी. आता पुढील भागामध्ये इथे पार्थ ऑफिसला न जाता काव्याची काळजी घेण्यासाठी घरी थांबलेला असतो. मात्र काव्या खूप चिडचिड करत असते. काव्या म्हणते, माझ्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आता हे सगळं मानिनी ऐकत असते. आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स आहे, पाहायला विसरू नका. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.